गावाचं नाव होतं गव्हाणे. साधारण 50-60 घरांचं छोटंसं गाव. सभोवती डोंगरदऱ्या आणि मधोमध हिरवीगार शेते, तर कडेला पानझडीचं जंगल. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे दिवसा शांत, रमणीय आणि साधंभोळं, पण रात्री मात्र इथल्या हवेतच एक अनामिक दडपण उतरायचं. गावकरी सांगायचे, गव्हाण्यातले दिवस स्वर्गासारखे पण रात्री नरकासारखे असतात. गावाच्या चौकात नेहमी बैलगाड्यांचा आवाज, भाकर भाजण्याचा वास आणि चुलीवरच्या फटकऱ्यांचा आवाज असायचा. पण जसा सूर्य मावळत असे तसा सगळा गाव जणू स्वतःला घरात बंद करून घ्यायचा. रात्री कोणीही गावाबाहेर पाऊल टाकायचं धाडस करत नसे, कारण प्रत्येकाच्या मनात एक अघोरी भीती घर करून बसली होती. शेतं मात्र शेतकऱ्यांसाठी सोडून देता येण्यासारखी नव्हती. पिकं चोरांपासून, प्राण्यांपासून वाचवणं म्हणजे रात्रंदिवस रखवाली करणं गरजेचं होतं. गणपत काका यांचं आयुष्य शेतातच गेलं होतं. दिवसा जमिनीवर घाम गाळणं आणि रात्री त्या जमिनीचं रक्षण करणं हेच त्यांचं जगणं होतं. अंगाने सशक्त, चेहऱ्यावर एक प्रकारचा गांभीर्याचा ठसा आणि डोळ्यात कणखरपणा, पण तरीही त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात गावकऱ्यांसारखीच काहीशी भीती कायम दडलेली होती. गणपत काकांना त्यांच्या वडिलांनी शिकवलेलं होतं, शेती ही आईसारखी असते. दिवसाचा घाम देऊन ती तुझं पोट भरते, पण रात्री तिला वाचवणं हीच तुझी जबाबदारी आहे. ही शिकवण त्यांनी कधीच विसरली नव्हती. त्या वर्षी पावसाळा छान झाला होता. भातं आणि बाजरी उंच वाढलेली होती. पिकं बहरली होती, पण त्यासोबतच चिंतेचं सावटही आलं होतं. कारण जंगलातून येणारे रानडुक्कर, हरणं आणि कधीकधी चोरसुद्धा शेताचं नुकसान करायचे. त्या दिवशी गावात दिवसभर गजबज होती, पण रात्री जेवण आटोपून गणपत काका दिवा आणि काठी घेऊन शेतात जागलीसाठी निघाले. अंगावर जुनं झिजलेलं धोतर, खांद्यावर शाली, हातात लाकडी काठी. गाव सोडून बाहेर पडलं की रस्ता हळूहळू अंधारात गडप व्हायचा. काजव्यांच्या उजेडाशिवाय काहीही दिसेना. चंद्रही ढगांनी झाकला होता. शेताच्या जवळ येताच त्यांना ओळखीचे आवाज ऐकू आले. गवताची सळसळ, बेडकाचं टरटर आणि रातकिड्यांचं किरकिर असे आवाज. हे सगळं जरी रोजचं असलं तरी आज त्या आवाजात एक वेगळी छटा होती. जणू काहीतरी अदृश्य नजर त्यांच्याकडे पाहत होती. बैलही अस्वस्थ दिसत होते. वारं वेगानं वाहत होतं. प्रत्येक झाडाची सळसळ कानात घुमत होती. गणपत काका शेतात पोहोचले. त्यांनी गोठ्यातला दिवा पेटवला. पिवळसर उजेड पिकांच्या पानावर पडला, पण तरीही अंधार पूर्ण दूर झाला नाही. झाडांच्या सावल्या जणू एखाद्या प्रेतासारख्या उभ्या होत्या. त्यांनी थोडं जेवण करून दिव्याच्या बाजूला बस घेतली. काठी शेजारी ठेवलेली होती. स्वतःला धीर देत ते म्हणाले, काही नाही, नेहमीसारखंच आहे, रात्र निघून जाईल. पण त्यांच्या मनाला शांती मिळत नव्हती. कुत्र्यांनी अचानक दूरवरून भुंकायला सुरुवात केली. गावातील म्हण आहे, कुत्रे विनाकारण भुंकत नाहीत. हा विचार त्यांच्या मनात आला आणि काळजाची धडधड वाढली. रात्र गडद होत चालली होती आणि तेवढ्यात अचानक एक मंद, हुंदके देत रडण्याचा आवाज वाऱ्याबरोबर त्यांच्या कानावर आला. जणू एखादी बाई दडपून जीवघेण्या दुःखात रडत होती. गणपत काका थिजून गेले. त्यांनी कान टवकारले. हो, पुन्हा तोच आवाज, स्पष्ट, हृदयद्रावक. हुंदक्यांचा आवाज आता हळूहळू जवळ येऊ लागला. वाऱ्याबरोबर पिकांच्या पानांची सळसळ होत होती, पण त्या सळसळीच्या मधूनही तो आवाज ठळक ऐकू येत होता. जणू कुणाचं हृदय फाटून निघालंय, असा काहीसा तो आवाज होता. गणपत काकांनी दिवा हातात घट्ट धरला. हात थोडे थरथरत होते, पण मनातलं धैर्य त्यांनी सावरलं. कुणी गावातली बाई वाट चुकून आली की काय, असा विचार त्यांच्या मनात आला. पण लगेच दुसऱ्या विचाराने अंगावर काटा आला.
अरे पण गावातली एखादी बाई असती तर एवढ्या रात्रीची ती इथे कशाला आली असती? तेवढ्यात कुत्र्याचं भुंकणं हळूहळू वाढू लागलं. बैल जोरजोराने हुंकारू लागले. जणू संपूर्ण शेत त्या आवाजाला प्रतिसाद देत होतं. गणपत काका त्यांचा सर्व धीर एकवटून आवाजाच्या दिशेने हळूहळू चालू लागले. प्रत्येक पाऊल जड होत होतं. गवताखाली पाय टाकला की जणू काहीतरी जिवंत वस्तू हलत असल्याचा भास त्यांना होत होता. आवाज जिथून येत होता तिथं गावाबाहेरच्या मोठ्या वडाच्या झाडाखाली गडद अंधार दाटलेला होता. ते झाड गावकऱ्यांमध्ये कुप्रसिद्ध होतं. लोक म्हणत त्या झाडाखाली रात्री कोण थांबत नाही, कारण तिथं गेलं की परत जिवंत परतणं फार कठीण आहे. पण गणपत काकांना हे आठवायचाही वेळ मिळाला नाही. ते दिवा उचलून पुढे गेले. दिव्याच्या पिवळसर उजेडात त्यांना दिसलं झाडाखाली एक बाई गुडघ्यात मुंडकं खुपसून बसली होती. अंगावर लुगडं पण पूर्ण फाटलेलं, चुरगळलेलं, केस विस्कटलेले, पांढरे शिपत केस पूर्ण चेहऱ्यावर पसरलेले, आणि ती दोन्ही हातांनी चेहरा झाकून रडत होती. गणपत काका थबकले. क्षणभर त्यांनी डोळे चोळले. आयला खरंच आहे का हे, असा प्रश्न मनात आला. धीर करून ते म्हणाले, ओ बाई, कोण आहेस? एवढ्या रात्री इथे का बसली आहेस? काही मदत लागते का तुला? त्या बाईनं हलकं रडणं थांबवलं. क्षणभर शांतता पसरली. फक्त वाऱ्याची सळसळ आणि गणपत काकांच्या हृदयाची वाढलेली धडधड. हळूहळू त्या बाईनं हात बाजूला केले आणि चेहरा वर केला. गणपत काकाच्या अंगातून रक्त गोठल्यासारखं झालं, कारण त्यांनी जे पाहिलं त्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. डोळे लालभडक, जणू रक्ताने भरलेले, डोळ्यांच्या भोवती काळसर वर्तुळं, त्वचा निघून गेलेली, तोंडातले दात बाहेर आलेले, आणि ओठांच्या कोपऱ्यातून काहीतरी काळं चिकट पाणी वाहत होतं. ते काळसर पाणी दिव्याच्या उजेडात रक्तासारखं चमकत होतं. त्या बाईनं त्यांच्या डोळ्यात सरळ नजर रोखली. एक थंडगार वारा अचानक अंगावर आला आणि ती एकदम हसली. ते हसू मानवी नव्हतं, कर्णकर्कश, कानं फाडणारं, जणू एखाद्या श्वापदाने गळा फाडावा तसं. गणपत काका दचकतो. त्यांच्या हातातून दिवा हलकासा डोलला. काठी खाली पडली. ते पळायचा प्रयत्न करू लागले, पण त्यांना जाणवलं त्यांचे पाय जमिनीला खिळून बसले आहेत. जणू झाडांच्या मुळांनीच त्यांना घट्ट पकडलंय. ती बाई आता हळूहळू उठत होती. तिचं लुगडं ओलं झाल्यासारखं जमिनीवर ओढलं जात होतं. ती हळूहळू त्यांच्या दिशेने चालू लागली. गणपत काकांच्या डोळ्यात घाम शिरत होता, पण शरीर हलत नव्हतं. ती जवळ आली आणि अचानक एक मोठी वीज कडाडली. क्षणभर संपूर्ण परिसर उजळून गेला. त्या प्रकाशात तिचा चेहरा स्पष्ट दिसला. पोकळ डोळे, रक्ताने माखलेलं तोंड आणि मानेला जखमांची खोल रेषा. गणपत काकांच्या अंगाचा थरकाप उडाला. शरीर पूर्ण थिजलं होतं. ती बाई आता रडणं थांबवून खुदूखुदू हसू लागली. ते हसू मानवी नव्हतं, जणू एखाद्या मृत व्यक्तीच्या छातीतील हवा जोरात बाहेर पडावी असं काहीसं ते हसू होतं. शांत रात्र कर्णकर्कश आवाजांनी भरून गेली. आजूबाजूचं वातावरण अचानक बदललं. वारा गारठून सुटला. शेतातल्या पिकांची सळसळ भेसूर वाटू लागली. बैल जोराने हुंकारू लागले, पण जणू कोणीतरी त्यांना गळा पकडून धरलंय. तिचे मोडलेले पाय ती जमिनीला ओढत चालत होती. गणपत काकांच्या कानाशी तिचं हसू घुमत होतं. क्षणभर ती थांबली आणि तिच्या मानेला असलेलं जखमेचं खोल वर्ण उघडपणे दिसलं. जणू कुणीतरी धारदार शस्त्राने तिचा गळा कापला होता आणि त्यातून अजूनही काळसर रक्त टिपकत होतं. गणपत काकांच्या डोळ्यासमोर अंधूक काळोख दाटायला लागला. त्यांचा श्वास जड झाला. देवा, काय आहे हे? ते मनातच पुटपुटले, पण उत्तर द्यायला कोण होतं? कारण ती बाई आता फक्त 2 पावलांवर होती. आणि तेवढ्यात
आकाशात एक जोराची वीज चमकली. संपूर्ण परिसर क्षणभर प्रकाशात न्हाऊन निघाला आणि त्या प्रकाशात त्यांनी तिचा चेहरा पाहिला. तो चेहरा माणसाचा नव्हता, तो होता मृतदेहाचा. आता अंधार गडद झाला तरी त्या बाईचे डोळे मात्र लालसर चमकत राहिले, जणू ते डोळे अंधाराला फाडून काढत होते. गणपत काकांचे पाय अजूनही जमिनीला खिळलेले होते. ते सुटण्याचा आतोनात प्रयत्न करीत होते, पण कसलं काय. श्वास अनियमित झाला होता, घसा कोरडा आणि डोकं गरगरत होतं. ती बाई हळूहळू आणखी जवळ आली. तिच्या तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीचा उग्र झोत थेट गणपत काकांच्या चेहऱ्यावर आला. त्यांनी थोडं वाकून दूर जाण्याचा प्रयत्न केला, पण निष्फळ. ती पुढे सरकत होती. आता फक्त हातभर अंतर राहिलं होतं. क्षणभर असं वाटलं तिचे हात त्यांच्या मानेकडे येणारच. तेवढ्यात गणपत काकांचे पाय कसेबसे सुटले, जणू देवानेच दिलेली संधी. दिवा खाली आदळून फुटला. आता अंधार अधिक गडद झाला. त्या अंधाराचा फायदा घेत ते कसेबसे जीव वाचवून तिथून धावत सुटले. पण धावताना मागून तिचे विचित्र आवाज येऊ लागले. गणपत काकांच्या कानात घन वाजत होते. धावताना पिकं धडाधड बाजूला पडत होते. काटेरी झुडपं पायाला टोचत होती. पण त्यांच्या डोळ्यासमोर फक्त एकच उद्दिष्ट होतं, ते म्हणजे गाव गाठणं. एका क्षणी त्यांना असं वाटलं ती बाई त्यांच्या अगदी मागे आली आहे, कारण तिच्या थंड श्वासाचा झोत त्यांच्या मानेवर जाणवला होता. ते पाय आणखी वेगाने टाकू लागले, पण त्या अंधारात रस्त्या चुकण्याची भीती होती. शेताच्या मधल्या पायवाटेत धावताना प्रत्येक वळण जीव घेणं ठरत होतं. आणि तेवढ्यात मागून एक बर्फासारखा थंड हात त्यांच्या खांद्यावर स्पर्श करून गेला. गणपत काकांचं हृदय जणू थांबलं होतं, पण तरीही मागे वळून पाहायचं धाडस झालं नाही. तेवढ्यात पुन्हा एक किंकाळी आणि अचानक सगळं काही शांत झालं. गणपत काकांनी मागं पाहिलं. सर्वत्र मिट्ट काळोख होता. फक्त पिकांची सळसळ आणि ती बाई कुठेतरी गायब झाली होती. ते कसेबसे धावत धावत गावाच्या हद्दीत आले. गावाचे दिवे दिसू लागले. कुत्रे भुंकत असल्याचा आवाज त्यांच्या कानी पडू लागला. त्यांना जणू प्राण वाचल्यासारखं वाटलं. थोड्याच वेळात ते आपल्या घरी पोहोचले. मोठमोठ्याने धापा टाकू लागले. घरात सर्वजण विचारू लागले काय झालं, पण त्यांची बोबडी वळाली होती. त्यांना काहीही सांगता येत नव्हतं. गावात मात्र बातमी पसरली. गणपत रात्री शेतातून धावत आले. चेहरा पांढरा फटक, डोळे विस्फारलेले आणि बोलायलाही घाबरत होते. सर्व गावकरी जमा झाले. शेवटी गावच्या वडीलधाऱ्यांनी विचारलं, गणप्या, खरं काय झालं? गणपत काकांनी थरथरत्या आवाजात सगळं सांगितलं. रात्रीचा हुंदक्यांचा आवाज, झाडाखाली बसलेली बाई, तिचा भेसूर चेहरा, पाय जमिनीला खिळल्यासारखे आणि शेवटी तिच्या हाताचा थंडगार स्पर्श. सगळं ऐकून गावकऱ्यांच्या अंगावर काटा आला. काही जणांनी मान डोलावली, जणू त्यांना आधीच सगळं ठाऊक होतं. गावातील सर्वात वयोवृद्ध माणूस भिकाजी काका म्हणाले, गणप्या, तुला जी भेटली ती बाई म्हणजे गौरी. सगळ्यांनी सुस्कारा सोडला. गणपत काका दचकले. गौरी? कोण गौरी? भिकाजी काका हळू आवाजात सांगू लागले, गौरी या गावातीलच होती. फार सुंदर. तिचं लग्न ठरलं होतं, पण लग्नाआधीच काही गावकऱ्यांनी तिच्यावर अन्याय केला. तिचा खूप छळ केला आणि शेवटी तिला ठार मारून या वडाच्या झाडाखाली पुरलं. ती त्यावेळीही रडत होती, हुंदके देत होती. गावकरी म्हणतात तिचा आत्मा आजही त्याच आवाजात फिरतो. ज्याला भेटेल त्याला ती कायम घाबरवत असते. कधी कधी पळून गेलेले वाचतात, पण ज्यांना ती गाठते त्यांचं प्रेत दुसऱ्या दिवशी त्याच शेताजवळ सापडतं. गणपत काका थिजले. त्यांचं सर्वांग शहारलं होतं. मग मी वाचलो कसा? त्यांनी विचारलं. भिकाजी काका म्हणाले, कदाचित अजून तुझी वेळ आली नव्हती, पण लक्षात ठेव, तिच्या डोळ्यात पाहिलं
की जीव वाचणं कठीण आहे. तुझं नशीब बलवत्तर म्हणून तू वाचलास म्हणावं लागल. गणपत काका जरी गावकऱ्यांचं ऐकून शांत झाले तरी मनात ती रात्र अजूनही जिवंत होती. डोळे मिटले की त्यांना ते लाल डोळे, तो भेसूर चेहरा दिसे. त्या थंड हातांचा स्पर्श पुन्हा पुन्हा जाणवायचा. त्या रात्रीनंतर मात्र गणपत काकांनी कधीही जागलीवर एकटं जायची हिंमत केली नाही. ते नेहमी गड्याला पाठवायचे आणि जरी कधी ते गेले तर सोबतीला कोणाला ना कोणाला घेऊन जायचे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.